नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात या 2 महिन्यामध्ये म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे ज्यांचे 2 हप्त्यांमध्ये पैसे मिळाले आहेत, ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांनी काळजी करू नका, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. जर या 2 हप्त्यांमध्ये मिळाले नसेल, तर सप्टेंबरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ₹4,500 येऊन जातील, कारण तुमचे फॉर्म अप्रूव्ह आहेत. फक्त तुमचं जे बँक सीडिंग स्टेटस आहेत ते बघा, कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे. ते कसं बघायचं तेही मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ बघा आमचे आणि तिथं आधारच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा आणि ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल किंवा ज्या बँकेला लिंक असेल आधार, त्या बँकेत जाऊन चेक करा. पैसे आलेले असेल. कदाचित अनेकांचं असं झालं की के-वाय-सी नसल्यामुळे ते पैसे थांबले गेले. तर एकदा तुम्ही के-वाय-सी करून बघा. तुमचे पैसे तिथे दिसून जातील, कारण अनेक वर्षांपूर्वी अकाउंट खोललेलं आहे, त्यानंतर काहीच त्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन वगैरे झालेलं नाही आणि मायनसमध्ये गेल्यामुळेही अनेक महिलांचे बँक अकाउंट बंद करण्यात आले. तर ते के-वाय-सी करून तुम्ही पुन्हा चालू करून घेऊ शकता. तशा प्रकारचा एक गव्हर्नमेंटचा आदेशसुद्धा आहे की ज्यांचं अकाउंट मायनसमध्ये गेले, ज्या महिलांचं अकाउंट मायनसमध्ये आहे किंवा बंद करण्यात आलं आहे, ते पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. त्या संबंधित लेटरसुद्धा गव्हर्नमेंटने बँकांना पाठवलेले आहेत किंवा ज्यांचे बॅलन्स मायनसमध्ये आहे, तर त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात करू नये किंवा कट करू नये, हाही गव्हर्नमेंटने आदेश दिलेला आहे. त्या संदर्भात मी माहिती दिली अनेक व्हिडिओमध्ये की तुमचे जरी बॅलन्स मायनसमध्ये गेला असेल त्या अकाउंटचा, तरी ते आता कपात न करण्याचे आदेश आहेत. आणि ज्यांचे कट केले पैसे, तर अनेकांनी मला मेसेजसुद्धा केले की गव्हर्नमेंटच्या आदेशानंतर जे त्यांचे पैसे कट केले होते बँकेने, ते आता पुन्हा त्यांना परत दिलेले आहेत. तर असंही आहे, बँका परत तुमचे पैसे देत आहेत. तर आता 29, 30 आणि 31 ऑगस्ट दरम्यान हा दुसरा टप्पा लाडकी बहीण योजनेचा पूर्ण झालेला आहे. म्हणजे दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. अनेक महिलांच्या अकाउंटवरती जमा झाले आहेत. तर यामध्येही, या दुसऱ्या हप्त्यामध्येही ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही, तर त्यांनी काळजी करू नका. मी सांगितलं का फॉर्म अप्रूव्ह असेल, तर तुम्ही जे मी सांगितलं त्या पद्धतीने प्रोसेस करा, बँकेत जाऊन बघा. आणि ज्या महिलांना आले नाही त्यांना सप्टेंबरमध्ये 4,500 येणार आहेत. पण ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनी आता काळजी करू नका, कारण गव्हर्नमेंटने असं सांगितलंय की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले, बाद झाले, त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी आम्ही देणार आहोत. तर सप्टेंबरमध्ये ही संधी तुम्हाला मिळणार आहे. पुन्हा तुम्ही अर्ज करू शकतात. आणि ज्या महिलांनी अजून फॉर्मच भरला नाही, म्हणजे जुलैमध्ये नाही भरता आला आणि त्यांना ऑगस्टमध्येही फॉर्म भरता नाही आला, कारण डॉक्युमेंटचं वगैरे काही बाकी राहिलं असेल त्याच्यामुळे त्यांनी फॉर्म नाही भरलाय. तर त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे जी 31 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती फॉर्म भरण्याची, ती आता वाढवण्यात आली. आता 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळे जुलै, ऑगस्ट ज्यांनी फॉर्म भरले नाही, ते 30 सप्टेंबरपर्यंत भरू शकतात. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. योजना निरंतर पुढेही सुरूच राहणार आहे. ठीक आहे. तर या व्यतिरिक्तही तुमचे असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे आपण आपल्या YouTube व्हिडिओखाली ज्यांनी कमेंट केली त्यांचे प्रश्न घेऊया तिथे आणि तिथे उत्तर पण देऊया. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. आता काहींचे तर मी घेणारच आहे इथे कमेंट. पण आमचे लेटेस्ट म्हणजे आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे त्याच्या खाली कमेंट करा, म्हणजे ते आम्हाला लवकर वाचण्यात येतं किंवा समजतं. कारण जुन्या व्हिडिओच्या कमेंट ज्यावेळेस आम्ही, आता ठीक आहे आज मी घेतोय, पण इतर वेळेस ज्यावेळेस मी दुसऱ्या ब्राउझरवरून ते कमेंट घेत असतो, त्यावेळेस जो लेटेस्ट व्हिडिओ आहे त्याच्या खालचेच मी कमेंट घेत असतो. म्हणून जो लेटेस्ट व्हिडिओ असतो त्याच्या खाली कमेंट करत जा, म्हणजे मला समजेल तुमचे काय प्रश्न आहेत, काय तक्रारी आहे. ठीक आहे. तर आता इथे सीताराम बोदडे यांची कमेंट आहे की अकाउंट नंबर रॉंग टाकला, काय करू? अकाउंट नंबर रॉंग टाकला, अच्छा, बहुतेक तुमचं बँक अकाउंट तुम्ही चुकीचं टाकलं असं म्हणताय. जरी फॉर्म अप्रूव्ह झाला असेल अकाउंट नंबर रॉंग टाकून, तर जे काही बँकेचं अकाउंट तुम्ही दिलंय त्यापेक्षा तुमचं आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्यातच पैसे येणार आहेत. त्यामुळे इथे जरी अकाउंट नंबर रॉंग गेला असेल आणि फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, तरी काही टेन्शनची गरज नाही, काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. तर जे बँकला आधार कार्ड लिंक आहेत किंवा डीबीटी ॲक्टिव्ह आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे येऊन जातील. त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि जर समजा तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला, अकाउंट नंबर चुकीचा टाकला वगैरे म्हणून, तर मग एडिटचं ऑप्शन तुम्हाला मिळेल, तिथे तुम्ही एडिट करून रिसबमिट करून द्या. आता 358 हा नंबर यांची कमेंट आहे. टीचरनी फॉर्म भरला आणि मोबाईल नंबर तिचा आहे, रिसबमिट मेसेज आला आहे, पुढे काय? अच्छा, पुढे काय करायचं असं त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या टीचरने हा फॉर्म भरला आहे. तर ठीक आहे, आता टीचरनी फॉर्म भरला आहे, तर त्यांच्या टीचरचा जो त्यांचा मोबाईल आहे तुमच्या टीचरचा, त्याच्यावरती त्यांची प्रोफाईल आहे, त्या प्रोफाईलवरतीच तुम्हाला तुमचा फॉर्म तिथे दिसेल आणि तिथे एकदा ओपन करायचा आहे. तिथे रिझन पण दिसेल की कोणत्या रिझनमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे. आणि ते जे काही रिझन वाचून पुढे तिथे एडिटचं ऑप्शनसुद्धा असणार आहे, तिथं एडिट करा
डॉक्युमेंट एखादं कमी असेल किंवा चुकीचं गेलं असेल तर ते व्यवस्थित अपलोड करा आणि रिसबमिट करून द्या. ठीक आहे, त्याच प्रोफाईलवरून तुम्हाला रिसबमिट करावं लागेल, म्हणजे तुमच्या टीचरच्या प्रोफाईलवरून. ललिता हिंगोले म्हणतात मला नाही आले अजून. अच्छा, त्यांना पैसे नाही आले अजून असं म्हणतायत. तर ठीक आहे, ज्यांना दुसऱ्या हप्त्यात ते पैसे आले नाही आणि फॉर्म तर अप्रूव्ह आहेत, तर त्यांना सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये मिळून जातील. आणि आता ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यू पेंडिंग वगैरे आहे तर त्यांची 1 सप्टेंबरपासून चेकिंगला सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. साक्षी पाटील म्हणतायत सगळं ओके असूनही पैसे आले नाहीत. अश्विनी पाटील पनवेल. ठीक आहे, मी सांगितलं की सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये येऊन जातील. पूजा पराये म्हणतायत 27 जुलैला फॉर्म भरला आहे, अप्रूव्ह पण झाला, आधार कार्ड लिंक आहे, सर्व कागदपत्र पण सर्व बरोबर आहे, तरी पैसे आले नाही. सप्टेंबरमध्ये येऊन जातील पूजाजी, काळजी करू नका. कचरू केसापुरे म्हणतायत रिसेट झालेले अर्ज कोणत्या तारखेला भरता येईल. आता रिजेक्ट म्हणायचं यांना की रिजेक्ट झालेले अर्ज कोणत्या तारखेला भरता येईल. सप्टेंबरमध्ये, म्हणजेच आता 1 सप्टेंबरपासूनच कदाचित ही सुरुवात होईल. तुम्ही वेट करा, तुम्हाला ती ऑप्शन मिळून जाईल नवीन फॉर्म भरण्याचं. तसं त्यांनी सांगितलं. आता कधी देतं काय त्याविषयी मी अपडेट नक्की टाकेल इथे व्हिडिओमध्ये, जर अपडेट आली काही तर. ठीक आहे, पण सप्टेंबरमध्ये तुम्हाला मिळणार आहेत पुन्हा फॉर्म भरण्याचं ऑप्शन, ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांना. सिंधू मदाने म्हणतायत आधार कार्ड बँकेशी लिंक आहेत, फॉर्म अप्रूव्ह आहेत, तरी पैसे जमा झाले नाहीत, सप्टेंबरमध्ये येऊन जातील. आदिती दाभोलकर म्हणतायत फॉर्म 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, बँक सीडिंग पण ॲक्टिव्ह आहेत, तरी पैसे आले नाही. ठीक आहे, सप्टेंबरमध्ये. श्रुतिका चंदने म्हणतायत मी लाडकी बहीण नसून दोडकी बहीण आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळं बरोबर आहेत, सीडिंग आहेत. सर माझा जुलैला फॉर्म भरलाय तरी अजून अप्रूव्ह मेसेज नाही आला. ठीक आहे, आता 1 सप्टेंबरपासून चेकिंग सुरू होणार आहे, कळून जाईल, येऊन जाईल, काळजी करू नका. तर तुमचं सर्व काही व्यवस्थित आहे तर पैसे येऊन जातील. आणि दोडकी बहीण नाही, लाडकीच बहीण आहात तुम्ही पण. पण ठीक आहे, काहींना वेळ लागतो. आता काहींचं लवकर झालंय, पण काहींना पैसे यायला, त्यांचे फॉर्म चेक करायला वेळ लागतो, कारण शेवटी जे रिव्ह्यू करणार आहेत ते आपल्यासारखेच माणसं आहेत. आता त्यांची काहीतरी एक सिस्टीम आहे रिव्ह्यू करण्याची, त्या पद्धतीने ते रिव्ह्यू करतायत. तुमचाही नंबर येईल, काळजी करू नका. कारण मी कालच त्यांचं भाषण पण ऐकलं, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे. तर आता समजा जवळजवळ 1.5 कोटी महिलांचं त्यांनी आता पैसे पाठवलेले, तर त्यांचं टार्गेट 2.5 कोटी महिलांचं आहेत. 2.5 कोटी महिलांना ते पैसे पाठवणार आहेत. म्हणजे अजून बघा, अजून जवळपास किती, तर 1 कोटी महिला बाकी आहेत की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले नाहीत. तर त्यामुळे कदाचित तुमचाही नंबर असेल त्या 1 कोटीमध्ये राहिलेल्यांमध्ये, तर तुम्हालाही मिळून जातील. मग काळजी करू नका. ठीक आहे. पूनम पाटील म्हणतायत सर हे रिजेक्टवाल्यांसाठी आहे रे, रिसबमिट वाल्यांचं काय सर, नव्याने फॉर्म भरता येईल का, आमचा फॉर्म दिसतच नाहीये, हेल्प, नाहीतर आम्ही खरंच डिप्रेशनमध्ये जाऊ, आता प्लीज हेल्प. डिप्रेशनमध्ये जाऊ नका. मी सांगितलं की ऑप्शन सर्वांना मिळणार आहेत. आता तुम्हाला जसं मी सांगितलं की रिजेक्ट झालेल्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे, तसंच एक ऑप्शन ज्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, एरर आहे किंवा एडिटचं ऑप्शन त्यांना मिळालं नाही, तर त्यांनाही मिळणार आहेत. म्हणजे डिसअप्रूव्ह झालेल्यांसाठी त्यांनाही एडिटचं ऑप्शन मिळणार आहेत. काळजी करू नका आणि डिप्रेशनमध्ये अजिबातही जाऊ नका. ठीक आहे, आता नाही आले तरी मी सांगितलं की 1.5 कोटी महिलांना त्यांनी पैसे पाठवले. त्यांचं टार्गेट आहेत की 2.5 कोटी महिलांना त्यांना पैसे पाठवले. म्हणजे 1 कोटी महिला अजून बाकी आहेत, त्यांनाही माहिती. तर ते त्यांनाही काही ना काही ऑप्शन पुन्हा देणार आहेत आणि त्यांनाही पैसे पाठवण्यासाठी म्हणजे पाठवतील, या सप्टेंबरमध्ये तरी येतील त्यांना. ठीक आहे, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि डिप्रेशनमध्ये जायचं नाही. पूनम पाटील म्हणतात सर वेबसाईटवरून फॉर्म भरला, पण फोटो अपलोड केला आणि मग लगेच पूर्ण ब्लॅक झाला आणि नंतर फॉर्म कुठेच दिसत नाही सर, आणि परत भरायला गेलो का ऑलरेडी सबमिटेड येत, प्लीज सर खूप गरज आहे या योजनेची, माझ्या आईला प्लीज सर हेल्प करा, तुमचा थ्रू हा मेसेज पुढे पोहोचवा आणि फॉर्म परत नव्याने भरण्याची संधी मागा सर प्लीज. काळजी करू नका पूनमजी, मी जसं सांगितलं की तुम्हाला मिळणार आहे संधी. आता तुमचाच हा प्रॉब्लेम नाही, अनेकांचा प्रॉब्लेम झालेला आहे. काहींचं असं झालं की फॉर्म भरता भरता लाईट गेली होती, त्यामुळे ते ब्लॅकआउट झालं वगैरे सगळं, आणि आता तर फॉर्म भरला जात नाही असंही दिसतंय तिथं. तर अनेक महिलांचा तो प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे ती पुन्हा संधी मिळणार आहे फॉर्म भरण्याची, काळजी करू नका. ठीक आहे. दीपिका महाडिक म्हणतायत डीबीटी फॉर्म देऊन देखील बँकेत आधार लिंक झाले नाही, काय करावे. आता हा बँकेवाले थोडासा प्रॉब्लेम देत आहेत. हे मला अनेक महिलांनी सांगितलंय की आम्ही सगळं डॉक्युमेंट वगैरे दिले तरी ते लिंक करत नाही किंवा लिंक झालेलं दिसत नाही असं आहे. तर मी सांगितलं होतं, मी 2 बँका सजेस्ट केल्या होत्या. त्या 2 म्हणजे एक तर तुम्ही IPPB जे पोस्टाचं आहेत, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, तिथं
अकाउंट खोला, पटकन सगळ्या प्रोसेस होत आहेत. किंवा मी दुसरं बडोदा बँकेचंही सजेस्ट केलं होतं की त्यामध्ये ऑनलाईन आपल्याला सुविधा असते. घर बसल्या आपण आपलं DBTसाठी लिंक करू शकतो, आधार कार्ड बँक वगैरे ते लिंक करू शकतो. तर मी 2 बँका सजेस्ट केल्या होत्या, कारण बाकीच्या ज्या बँका आहेत उदाहरणार्थ स्टेट बँक असावं किंवा महाराष्ट्र बँक, या 2 बँकांमध्ये कर्मचारी व्यवस्थित म्हणजे ग्राहकांना भाव देत नाही किंवा त्यांची कामं व्यवस्थित करत नाही, टाळाटाळ करतायत. वारंवार दिसून आलं. काही महिलांना तर असं सांगताय की तुम्ही पुढच्या महिन्यात या. म्हणजे या महिन्यात खूप लोड आहे, कामं होणार नाही, पुढच्या महिन्यात या. महिन्यानंतर आल्यानंतर काय ते महिलांना पैसे मिळणार असंही होतं ना. ठीक आहे, आता काही कर्मचारी असतात असे. तर मी त्यामुळे सजेस्ट केलं होतं की या 2 बँकांमध्ये ट्राय करा, IPBP आणि बडोदा बँक. हे मला चांगले वाटतात 2 बँका, प्रोसेस पण लवकर होते. ठीक आहे. सुषमा गायकवाड म्हणतायत, सर माझे फॉर्म भरताना मी सेंट्रल बँक अकाउंट नंबर दिला होता, पण आधारला दुसरे HDFC अकाउंट इनॅक्टिव्ह दाखवत आहेत आणि HDFC बँक अकाउंट माझे क्लोज आहेत. मला अप्रूव्ह मेसेज पण आला नाही. जुलैला फॉर्म भरला आहे, सेंट्रल बँकला आधार लिंक आहे. ठीक आहे, तुम्ही आता कोणतं दिलं आहे? सेंट्रल बँक अकाउंट नंबर दिला होता, ठीक आहे. पण आधारला तुम्ही म्हणताय की HDFC अकाउंट इनॅक्टिव्ह दाखवत आहेत आणि HDFC अकाउंट माझे क्लोज आहेत. मला अप्रूव्हचा मेसेज पण आला आहे जुलैला. अच्छा, तुम्ही आता सेंट्रल बँकेला लिंक केलं आहे ना, तर मग काय करायचं, डिसीडिंग करा. तुमचं HDFC जे बँक अकाउंट आहे ते डिसीडिंग तुम्हाला करावं लागेल, कारण तिथं इनॅक्टिव्ह जरी दाखवतं, डिसीडिंग करा आणि मग त्यानंतर हे DBTसाठी ॲक्टिव्ह करा, जे तुम्ही आता नवीन अकाउंट म्हणताय ते. किंवा दुसरा एक पर्याय सांगतो, तुमचं जे HDFCचं अकाउंट आहे ते तिथे इनॅक्टिव्ह दाखवतंय, तर तिथं बँकेत जायचं, HDFCचं अकाउंट KYC करायची, अकाउंट सुरू करून घ्यायचे. क्लोज असेल तर ते सुरू करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यात पैसे आले की नाही. पैसे आले असेल तर सुरू राहू द्या, नसेल आले तर मग तुम्ही, मी सांगितलं की डिसीडिंग करून दुसरं अकाउंट इथे सीडिंग करून घेऊ शकता. तर हा पर्याय आहे तुमच्याकडे. मैथिली ठाकरे म्हणतायत, माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि वेबसाईटला प्रोफाईल दिसत नाही, नवीन फॉर्म भरता येणार का? तर हो, तुम्हाला संधी मिळणार आहे, वेट करा. सप्टेंबरमध्ये तुम्हाला ही संधी, नवीन फॉर्म भरण्याची संधी मिळून जाईल. मारुती चौगरे म्हणतायत, 31 तारखेला पण नाही आला 1 रुपया पण. ठीक आहे, येऊन जाईल, काळजी करू नका. सगळं बघितलं बरोबर आहे, तर ठीक आहे, सप्टेंबरमध्ये तुम्हाला 4,500 रुपये येतील. अरविंद इंगोळे म्हणतायत, 26 ऑगस्ट तारखेला मेसेज आला, अप्रूव्ह, पैसे आले नाही. DBT ओके, हे पैसे नाही आले. ठीक आहे, 26 ऑगस्टला तुमचा अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे. बाकी ज्यांचे खूप अगोदर अप्रूव्ह असून सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये आले नाही, तर त्यांना सप्टेंबरमध्ये मिळणार आहे. तर तसे तुम्हाला पण सप्टेंबरमध्ये पैसे मिळून जातील. ठीक आहे. श्रेखा देसाई म्हणतायत, संजय गांधी योजना चालू आहेत, मी फॉर्म भरला होता, रिजेक्ट फॉर्म झाला, आता परत फॉर्म भरता तर चालेल का? तुमच्याकडे ऑलरेडी तुम्हाला संजय गांधी योजनेचे पैसे मिळत आहेत आणि ते पैसे जर 1,500 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे नाही मिळणार. तुम्ही अपात्र आहात या योजनेसाठी. ठीक आहे, कारण अगोदर तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत आहात. हेमा पिसाळ म्हणतायत, फॉर्म अप्रूव्ह झालाय, आधार सीडिंग आहेत, अकाउंट ॲक्टिवेट आहे, तरी पैसे आले नाही, सप्टेंबरमध्ये येऊन जातील. AB गायकवाड म्हणतायत, सर माझा 2013 मी बँक ऑफ महाराष्ट्र बँक खाते काढले, त्यावेळेस माझे आधार लिंक खात्याला बँकेने केले, मग आम्ही 2018ला आम्ही मधून दुसरीकडे राहायला गेलो. नंतर मी 2021ला जिथे राहायला गेलो तिथे महाराष्ट्र बँकेचं खातं ओपन केलं. आता माझे लाडकी बहिणीचे पैसे पहिल्या बँकेत पडले. आता मी बँक सीडिंग कॅनरा बँकेत केलं तर पैसे कोणत्या बँकेत पैसे पडतील? पहिल्या महाराष्ट्र बँकेत मला 8,000 चार्जेस लावले, आता पडलेले 3,000 रुपये मायनस केले, अजून 5,000 रुपये भरून अजून 2,000 रुपये खाते ॲक्टिव्ह होईल असं म्हणतात. हे बघा, गव्हर्नमेंटचा आदेश आहे की बँकांना, की तुम्ही ग्राहकांचे पैसे, म्हणजे जे काही लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांचे पैसे तुम्ही कट करू शकत नाही, असं बँकांना आदेश आहे. जर तुमचे 3,000 रुपये त्यांनी कट केले तर त्यांना तुम्हाला परत द्यावे लागेल. तसं तुम्ही सांगा बँकेला, ते परत द्यावे लागेल, नाही तर या संदर्भात आम्ही तक्रार करू, असं तुम्ही डायरेक्टली बँकेला सांगा. बँकेकडून हे जे तुमचे पैसे आहेत 3,000 रुपये, ते तुम्ही काढूनच घ्या, काही करून तुम्हाला मिळून जातील ते. आणि सांगा त्यांना गव्हर्नमेंटचा तसा आदेश आहे, त्यांना त्याचं लेटर पण मिळालं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रवाले त्रास देत आहेत, ते मी अनेक महिलांच्या तक्रारी ऐकतोय त्यांच्या. बँक ऑफ महाराष्ट्राचे जे कर्मचारी किंवा बँक आहे ती व्यवस्थित काम करत नाही, हे दिसतंय. आता हे तर ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या बँकेचं दिलंय वगैरे, ते सीडिंग करून घ्या. हे बँक ऑफ महाराष्ट्राचं डिसीडिंग करा पूर्णपणे. आता हा हप्ता जर तुम्हाला मिळाला आहे
₹3000 रुपयाचा, ते पैसे अगोदर काढून घ्या, ते महत्त्वाचं आहे. आणि हे जे बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, तर ते पूर्णपणे डिसीडिंग करून टाका. आणि ठीक आहे, तुम्ही आता कॅनरा बँकेचं दिलं आहे, तर ते सीडिंग करून घ्या. ठीक आहे. तर पैसे वसूल करा अगोदर, तुमचे पैसे काढून घ्या बँकेकडून. अजिबात ₹1 सुद्धा कट करून द्यायचा नाही. गव्हर्नमेंटचा तसा आदेश आहे. शोभा कलबुर्गी म्हणतायत, सगळे काही ओके आहे, का आलं नाही? सप्टेंबरमध्ये येऊन जातील पैसे. प्रेमा बागडी म्हणतायत, पैसे नाही आले. ठीक आहे, येऊन जातील. राणी सकट म्हणतायत, 16 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, पैसे अजून आले नाही, बँक ऑफ इंडियाचे खाते आहे. एकदा आधार सीडिंग वगैरे बघून घ्या, बँक सीडिंग काय आहे, स्टेटस बघून घ्या. सगळं ओके असेल, बँक सीडिंग स्टेटस बँक ऑफ इंडियामध्येच दाखवत असेल, तर मग सप्टेंबरमध्ये पैसे येऊन जातील. किंवा दुसऱ्या बँकेत दाखवत असेल बँक सीडिंग स्टेटस, तर मग त्या बँकेत पैसे आले असेल, तुम्ही एकदा ते चेक करा. ज्योती पिलानकर म्हणतायत, नवीन फॉर्म कुठे मिळेल? तर नवीन फॉर्म तोच फॉर्म आहे जो तुम्हाला अगोदरही, म्हणजे आता किती जुलैपासून तर आपण ते फॉर्मबद्दल माहिती देतोच आहे. ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल तुम्हाला, तर मग आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तो अवेलेबल आहे, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा मी पुन्हा एकदा तिथे टाकेल. आणि जर ऑनलाईन भरायचं असेल तर वेबसाईट आहे, मोबाईल ॲप आहे, नारी शक्ती दूत ॲप पुन्हा सुरू होईल, किंवा वेबसाईट आहेत, वेबसाईटवरही तुम्ही फॉर्म भरू शकता. ते वेबसाईटची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाऊ शकता. युजर म्हणतायत, थँक्यू सर, सर्व माहिती दिल्याबद्दल सो मच, थँक्यू. मंगल खरात म्हणतायत, सर मी ज्या महिलेकडे फॉर्म भरला ते अवेलेबल नाही आणि माझा फॉर्म रिजेक्ट झाला, मग फॉर्म कसे रिसबमिट करायचे? अशा व्यक्तीकडे फॉर्म भरूच नका की जे अवेलेबलच होणार नाही. आता तुम्ही जे म्हणताय की ज्या महिलेकडे तुम्ही फॉर्म भरलाय ते अवेलेबल नाही, ती महिला अवेलेबल नाही की त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्या प्रोफाईलमध्ये तुमचं फॉर्म अवेलेबल नाही, नेमकं काय म्हणायचं मला ते समजलं नाही. त्यामुळे फॉर्म भरताना अशाच महिलेकडे भरा जी तुमच्या संपर्कात असेल, जवळ असेल, अंगणवाडी सेविका जरी असेल तर तुमच्या आसपासच ती असायला हवी. अशा महिलेकडे तुम्ही फॉर्म भरताय की जिला तुम्ही ओळखत पण नाही, अनोळखी आहेत, आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कळणार पण नाही ती कुठे राहते वगैरे, तर अशा महिलेकडे अजिबात ते फॉर्म भरू नका, नंतर खूप प्रॉब्लेम येतो. रिजेक्ट झाल्यानंतर त्या महिलेला कुठं शोधत बसणार आहे तुम्ही? तर जवळ ओळखीच्या महिलेकडेच फॉर्म भरा. तुम्हाला रिजेक्ट झाल्यानंतर तिला संपर्क करता येईल, कारण त्यांच्या प्रोफाईलवरती तुमचा फॉर्म असतो, आणि तिथूनच मग रिजेक्ट झाला असेल ते रिझन तुम्हाला बघता येतं आणि ते दुरुस्त करता येतं. ठीक आहे. आणि आता रिजेक्ट झालाच आहे, तर मग आता तुम्हाला नव्याने फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे सप्टेंबरमध्ये. आता तुम्ही पुन्हा नव्याने फॉर्म भरा. एक तर स्वतः वेबसाईटवरती किंवा नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरा, किंवा जवळपास कोणी असेल त्यांच्याकडून भरून घ्या, पण असं अनोळखी व्यक्तीकडून फॉर्म भरू नका. मनीषा वारंग म्हणतायत, सर मी जुलैच्या 13 तारखेला फॉर्म नारी शक्ती ॲपवर भरला होता, तो रिजेक्ट झाला. बँकेच्या कारणामुळे न्यू अकाउंट खोलले व 18 तारखेला नारी शक्ती ॲपमध्ये पुन्हा फॉर्म भरला, तो अप्रूव्ह 23 तारखेला झाला. बँक सीडिंग डीबीटी हे 18 तारखेलाच केले आहेत, तरी पण मला पैसे आले नाहीत. येऊन जातील सप्टेंबरमध्ये, 4500 रुपये तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील. युजर म्हणतायत, माझं सगळं ओके आहे, फॉर्म भरताना माझे सगळं ओके होतं, फॉर्म भरताना चुकी झाली. आता मला समजलंच नाही, एक तर तुम्ही म्हणताय की सगळं ओके होतं, आणि दुसरीकडे म्हणतायत की फॉर्म भरताना चुकी झाली. ठीक आहे, काय चुकी झाली ती सांगा आम्हाला, त्यावरती काय करता येईल ते आम्ही नक्की सांगू तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. मुबीन खान म्हणतायत की 25 जुलैला फॉर्म भरला, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, पण महाराष्ट्र बँकमध्ये बँक सीडिंग नव्हतं, पोस्ट ऑफिस बँकमध्ये न्यू अकाउंट उघडलं, 31 ऑगस्टला बँक सीडिंग ॲक्टिव्ह झालं, तर पुढच्या महिन्यात माझे पैसे येतील का? हो, नक्की येतील, सप्टेंबरमध्ये येतील. सोनाली अत्रम म्हणतायत, सर आधार सीडिंग कसे करावे? आधार सीडिंग मी सांगितलं की जर तुमच्या काही बडोदा बँक वगैरे अशा इतर जे काही 4-5 बँका आहेत त्यांचं ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. मी त्याच्या संदर्भात एक व्हिडिओही बनवला आहे, तो तुम्हाला मिळून जाईल आमच्या चॅनलवरती, तो व्हिडिओ बघा, आणि त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. तर ऑनलाईन त्यांचं सीडिंग होतंय, पण या व्यतिरिक्त तुमच्या जर दुसऱ्या बँका असेल, उदाहरणार्थ स्टेट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, अशा बँका असतील, तर मग त्यांचं ऑनलाईन होत नाहीये. तुम्हाला ऑफलाईन जावं लागेल, फॉर्म भरावं लागेल, बँक सीडिंगसाठी फॉर्म भरावा लागेल. कशा प्रकारचा फॉर्म असतो ते पाहिजे असेल डीबीटीसाठी, तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचं एक फॉर्मॅट अवेलेबल आहे, तिथूनही तुम्ही डाउनलोड करून तो फॉर्म भरू शकता, किंवा बँकेमध्ये तुम्हाला तो फॉर्म मिळून जाईल. बँकेमध्ये जायचं, त्यांना सांगायचं की मला बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करायचं आहे, डीबीटीसाठी गव्हर्नमेंट योजनेचे पैसे पाहिजे त्यासाठी, तर मग ते तुम्हाला फॉर्म देतील, तो फॉर्म भरून द्या, तुमचं आधार कार्ड वगैरे तिथे जमा करून द्या, आणि ते मग ॲक्टिव्ह होऊन जाईल. 2-3 दिवसात ॲक्टिव्ह होते. ठीक आहे. आता ते बँकेच्या कर्मचाऱ्यांवरती पण डिपेंड आहे, त्यांनी जर व्यवस्थित लवकर काम केलं तर 1 दिवसात होईल. आता करत नाही काम, तो विषय वेगळा आहे. शिवानी कोळी म्हणतायत, अकाउंट चालू आहेत, बँक डी स्टेटस पण ॲक्टिव्ह आहे, तरी पैसे आले नाही, सप्टेंबरमध्ये येतील शिवानीजी, काळजी करू नका.
वीरेंद्र प्रजापती म्हणतायत सर आपला पण कार्ड आधार कार्ड मधून लिंक करायचं आहे का, मला सांगा प्लीज. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायचं आहे का सांगा प्लीज असं म्हणताय. कदाचित ते सर्व्हिस प्रोव्हाइड करत असावे त्याबद्दल म्हणताय. युजर म्हणतात 7 जुलाई में फॉर्म भरा भेज दी फिर भी पैसे नहीं आए सर प्लीज देखो मेरा नाम शहीदा है लिस्ट में मेरा नाम आया है. तो लिस्ट में आपका नाम आया है तो क्या प्रॉब्लम है, रीज़न देखो. अगर पैसे नहीं आए, रिजेक्ट हुआ है, डिसअप्रूव हुआ है, जो भी है आधार सीडिंग किस बैंक में वो देखो. मतलब आपका आधार डीबीटी के लिए कौन से बैंक पे लिंक है वो देखो. शायद उस बैंक में आया होगा जहाँ पर आधार कार्ड लिंक है. अगर फिर भी उस बैंक में भी पैसे नहीं आए तो सितंबर में आपके पैसे आ जाएंगे. लेकिन रिजेक्ट हुआ है, डिसअप्रूव हुआ है, इसका रीज़न देखो पहले. जिस प्रोफाइल से आपने फॉर्म भरा था उस प्रोफाइल में जाकर देखो क्या रीज़न है. अगर रिजेक्ट नहीं है और अप्रूव है तो फिर सप्टेंबर में पैसे आ जाएंगे. तनुजा चव्हाण म्हणतायत अप्रूवचा सर मला एप्रिलचा मेसेज आला नाही किंवा SMS पण नाही. अच्छा, अप्रूवचा यांना मेसेजच आलेला नाही, तर अनेकांना नाही येते फॉर्म अप्रूवचा वगैरे. तर तुम्ही तुमच्या ज्या प्रोफाईलवरून फॉर्म भरला तिथे जाऊन चेक करा, अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय असेल ते तुम्हाला समजून जाईल. अक्षय जाधव म्हणतायत सर फॉर्म अप्रूव्ह झाला पण जॉईंट अकाउंट आहे तर काय करावे. सर्वात अगोदर मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की जॉईंट अकाउंट चालत नाही. आता त्याचं रिझन पण सांगतो जॉईंट अकाउंट का नसावं. आता समजा एका महिलेचं तिच्या पतीसोबत जॉईंट अकाउंट आहे बँकेमध्ये आणि तिथे मग आधार डीबीटीसाठी जे लिंक असतं बँकेला, जे डीबीटीसाठी लिंक असतं ते कोणतं असतं. कदाचित त्या महिलेचं नाही त्या पतीचंही लिंक असू शकतो. कारण बँकेचं वाल्यांचं असं म्हणणं असतं की जे पहिल्यांदा सुरुवातीला असतं प्राथमिक लेवलला तेच आम्ही आधार बँकेला लिंक करतो डीबीटीसाठी. तर मग अनेक वेळा असं होतं की महिलेचं नाही तर पुरुषाचं जे प्राथमिक पहिल्यांदा दिलं गेलं असतं आधार ते डीबीटीसाठी तिथे लिंक होतं. मग आता जेव्हा गव्हर्नमेंट आधार कार्डद्वारे पैसे पाठवत आहेत आणि ते जॉईंट अकाउंटमध्ये तर त्या महिलेच्या मिस्टरांचं लिंक आहे, तर मग कसे काय पैसे जाणार. पैसे जाणारच नाही. हा प्रॉब्लेम असतो जॉईंट अकाउंटला. त्यामुळे तुमचं जॉईंट अकाउंट नसावं, सिंगल अकाउंट असावं. मी सांगितलं सिंगल अकाउंट जर पटकन खोलायचं असेल IPPB हा एक चांगला पर्याय आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक इथे जा आणि अकाउंट खोलून घ्या. ठीक आहे. स्वाती राजूरकर म्हणतायत 28 जुलैला फॉर्म भरला आहेत, अप्रूव्ह पण झाला आहेत, आधार कार्ड लिंक आहेत, सर्व कागदपत्र बरोबर आहेत तरी पैसे आले नाहीत. तर 28 जुलैला फॉर्म भरला आहे तुमचा, ठीक आहे, तर येऊन जातील सप्टेंबरमध्ये. सुधीर जाधव म्हणतायत व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन, थँक्स सर. वेलकम सुधीरजी. तृप्ती म्हणतायत दादा बँकवाले म्हणतात सीडिंग झालं, यावर चेक केलं की सीडिंग इनॲक्टिव्ह दाखवतं, नेमकं काय करावं. माझा फॉर्म मी जुलैमध्येच भरला होता, 16 ऑगस्टला आधार सीडिंग केलं, प्लीज रिप्लाय द्या. आता 16 ऑगस्टला आधार सीडिंग केलं आहे. कधी कधी बँकवाले उशीर पण लावतात या गोष्टीसाठी, पण ते जर म्हणतायत बँक सीडिंग त्यांनी केलेलं आहे तर काय हरकत नाही, तुमचं पैसे येऊन जातील मग. ठीक आहे. धनश्री चांदूरकर म्हणतायत बँकला आधार कार्ड लिंक आहे पण माझा मोबाईल नंबरला माझा आधार कार्ड लिंक नाही, दुसऱ्या मोबाईल नंबरला लिंक आहेत, पैसे येतील का. तर आता मोबाईल नंबरचा एवढा इश्यू नसतो. ठीक आहे. मेन आहे तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असावं, कारण त्याद्वारे पैसे जातो. त्यात मोबाईल नंबरचा काही इश्यू येत नाही. फक्त जे मोबाईल नंबर तुम्ही जिथे तिथे देत आहेत ते मोबाईल नंबर तुमचे ॲक्टिव्ह असावे. कारण ज्यावेळेस तुम्ही काही एडिट करायला जाल, काहीतरी ॲक्टिवेट डिॲक्टिवेट करायला जाल, तेव्हा तुम्हाला OTP पण येत असतात. तिथे OTPद्वारे तुम्हाला लॉग इन वगैरे करायचं असतं. त्यावेळेस ते तुमच्याकडे ते मोबाईल नंबर ॲक्टिवेट असावे, बस एवढंच असतं. बाकी तुम्ही कुठेही किती मोबाईल नंबर दिले तर काही फरक पडत नाही. जे पैसे येणार आहे ते तुमच्या आधार कार्ड नंबरद्वारे येणार आहे. ठीक आहे. बेटा बिराजदार म्हणतायत 14 ऑगस्टलाच अप्रूव्ह झाला आहे, पैसे आले नाहीत, तर ठीक आहे, येऊन जातील, काळजी करू नका. ज्योती गायकवाड म्हणतायत बँक सीडिंग असून सुद्धा पैसे आले नाहीत, फॉर्म जुलैमध्ये अप्रूव्ह झाला आहेत, येतील का. तर येतील पैसे, काळजी करू नका. युजर म्हणतायत सर बँकेला सांगा KYC आणि आधार लिंक करायला, आम्ही फॉर्म भरले आहेत पण ते लिंक करतेच नाही. तर आता मी सांगून थोडीच ते माझं ऐकणार आहे, ते तुम्हालाच जावे लागेल, कारण तुम्ही बँकेचे ग्राहक आहात. ग्राहकांचं ऐकावं लागतं बँकेला. अर्थात काही बँका ऐकत नाही, तो विषय वेगळा आहे, पण तुम्ही ग्राहक आहात, तुम्हालाच त्या बँकेत जावं लागेल, त्यांना सांगावं लागेल. आता KYC हा वेगळा मॅटर आहे. KYC म्हणजे तुमचं अकाउंट चालू राहावं, सुरू राहावं, यासाठी तुम्ही KYC करतात, आधार कार्ड देतात. आणि जे आधार लिंक करायचे तुम्हाला, म्हणजे डीबीटीसाठी जे ॲक्टिव्ह करायचे बँक सीडिंग स्टेटस, त्याच्यासाठी वेगळा फॉर्म असतो, तो भरून द्या. गीत औरदी म्हणतायत फॉर्म अप्रूव्ह है, बैंक सीडिंग इन प्राइवेट लिमिटेड है, तो पैसा क्रेडिट होगा कि नहीं, प्लीज रिप्लाई. हाँ, आ जाएगा पैसा. विलास बाळे म्हणतायत
ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड हा प्रॉब्लेम आहे. अनेकांचा प्रॉब्लेम आहे तो. काळजी करू नका. ते होऊन जाईल क्लिअर किंवा रात्री फॉर्म ट्राय करा. अनेकांना सुरुवातीला जेव्हा असा मेसेज येत होता, ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड वगैरे ते येत नव्हतं, तर काहींचं असं होतं की त्यांनी अगोदर फॉर्म भरण्याचा ट्राय केला होता, त्याच्यामुळे तो फॉर्म भरला गेला होता. त्यामुळे असं होत होतं. तर तुम्ही ज्या प्रोफाईलवरून अगोदर फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला होता, तिथे बघा तुमचा फॉर्म असेल, तो एडिट करा. आणि जर नसेल आणि पुन्हा तोच प्रॉब्लेम येत असेल तर ते टेक्निकल एररमुळे तो येत असावा. रात्रीचं फॉर्म भरण्याचा ट्राय करा. भगती जगताप म्हणतायत, माझं बीड जिल्हा तालुका अंबाजोगाई महाराष्ट्र बँकेत अकाउंट आहे. मी आधार कार्डला मोबाईल लिंक केला आहे, जो सेम माझा बँक अकाउंटला आहे, बट आधार कार्ड नंबर आणि बँकेचा नंबर लिंक केला नाही आहे. तर यांचं काय म्हणणं आहे की आधार कार्डला मोबाईल लिंक केला आहे, जो सेम माझा बँक अकाउंटला लिंक आहे, बट आधार कार्ड नंबर बँकेचा नंबर लिंक केला नाही आहे. मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते महत्त्वाचं नाही. मग मी सांगितलं मोबाईल नंबरचा काही इश्यू नाही. मेन काय आहे, तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक असावं आणि तुमचं तेच नाही आहे. तर इथे तुम्ही म्हणतायत की आधार कार्ड नंबर बँकेला लिंक नाही आहेत असं तुम्ही म्हणताय वाटतं. तर तुम्ही ते लिंक करून घ्या, ते महत्त्वाचं आहे. मोबाईल नंबरचा काही इश्यू नाही. आधार कार्ड बँकेला लिंक असावं, डीबीटीसाठी ॲक्टिव्ह असावं. ठीक आहे, बँक सीडिंग स्टेटस ते ॲक्टिव्ह असावं. युजर म्हणतायत माझे आले काल पैसे. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. मंगेश रिपोर्टे म्हणतायत 11 जुलैला फॉर्म भरला, 1 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, आधार कार्ड लिंक आहेत, अजून पैसे आले नाही, सप्टेंबरमध्ये येऊन जाते. दिनेश गायकवाड म्हणतायत सर IPBP अकाउंट डीबीटी लिंक आहे, चालेल का? चालेल. पूजा दंडोळे म्हणतायत खाली, चालेल, माझं पण तेच आहेत IPPB अकाउंट, मला आजच पैसे आले. कॉंग्रॅच्युलेशन पूजाजी. दिनेश गायकवाड म्हणतात बँक सीडिंग आहे, फॉर्म अप्रूव्ह आहे, तरी पैसे आले नाही, सप्टेंबरमध्ये येतील. अमृता म्हणतात नाही आले तर येऊन जातील. जुनैरा खान म्हणतायत पहिला नाही जमा झाला, 9/8/2024 अप्रूव्ह झाला, डीबीटी पण आहे तर येऊन जातील पैसे. नाजिर सैयद म्हणतात 23 अगस्त को अप्रूव मैसेज आया था, लेकिन हमको भी अभी तक पैसे नहीं मिले, सप्टेंबर में मिल जाएंगे. सोनू रामटेके म्हणतायत आधार कार्ड लिंक असून पैसे नाही आले, येऊन जातील सप्टेंबरमध्ये. ठीक आहे, ज्यांचे आता ही राधा सिंग पण तेच म्हणतात पैसे आले नाही तर सप्टेंबरमध्ये येऊन जातील. आता यांचं काय. प्रवीण ठाकरे म्हणतायत सर माझं आधार लिंक बहुत पहिलेच केले आहेत, कारण मला शाळे कामासाठी आवश्यक होतं आणि पासबुक पण चालू आहेत, पण पैसे नाही आहेत एकही. आणि लाडकी बहीण योजना फॉर्म भरून झाला आहेत, इतके दिवस झाले तरी पण पैसे जमा नाही झाले. 2-3दा चेक करून झालं, आधार लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करून पाहिलं, आणखी एकदा सर्व काही ठीक आहे, तरी पण पैसे जमा नाही झाले. तर प्लीज सर सांगा मला, सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील. सुमित म्हणतायत सब ओके है, फिर भी नहीं आया पैसा, तो आ जाएगा सप्टेंबर में. जान्हवी निकम म्हणतायत दादा माझा फॉर्म रिजेक्ट झाला होता, रेशन कार्डवरती नाव नव्हतं, मग त्याच्या जागी उत्पन्नाचा दाखला जोडला आहे, तर अप्रूव्हचा मेसेज आला आहे आणि आधार लिंक केले आहे, तरी पण माझे पैसे आले नाहीत. प्लीज रिप्लाय करा दादा, हात जोडून विनंती करते. तर जान्हवीजी काळजी करू नका, जर अप्रूव्ह झाला आहे फॉर्म तर आता नसेल आले तर सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील. मी सांगितलं की 1.5 कोटी महिलांना पैसे पाठवले, अजूनही 1 कोटी महिलांना पैसे ते पाठवणार आहेत, कारण त्यांचं टार्गेट जे आहे की 2.5 कोटी महिलांचं टार्गेट आहे, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय. तर मग जे 1 कोटी महिलांचे पैसे राहिले पाठवायचे, त्यापैकी तुम्ही पण असाल, तर येऊन जातील सप्टेंबरमध्ये 4,500 तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, आता केव्हा येतील, दुसरा हप्ता पण गेला तर असं तर आताच 1 सप्टेंबरपासून ज्यांचे फॉर्म पेंडिंग इन रिव्ह्यूमध्ये आहेत त्यांचं चेक होईल सर्व, आणि त्यानंतर मग पैसे पाठवायला सुरुवात करतील ते. पंकज जाधव म्हणतात सर माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, पण मी त्या बँक पासबुक बँक ऑफ महाराष्ट्राचे टाकले आहेत व त्याचे बँक सीडिंग झालेलं नाही. मग आता IPPBचे पण खातं खोललं आहे, मग मला पैसे नेमके कोणत्या बँकमध्ये येणार? तुमच्या बँक सीडिंगमध्ये जे स्टेटस ॲक्टिव्ह दिसेल, ज्या बँकेचं ॲक्टिव्ह दिसेल त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे येणार. जर तुम्ही आता IPPBचं खोललं आहे तर त्याच्यात पैसे येऊन जाणार, ते ॲक्टिव्ह होतं बँक सीडिंग स्टेटस. ठीक आहे, महाराष्ट्र बँकेचं तर तुमचं सीडिंग ॲक्टिवेट पण नाही आहे, तर त्यामुळे तिथे नाही, IPPBच्या याच्यात येऊन जातील. ठीक आहे. धनश्री कोंदालकर म्हणतायत सर मोबाईलमधून करता येतं का? अच्छा, बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिवेटचं म्हणताय तुम्ही. हो, मोबाईलमधून जे काही ऑनलाईन बँका आहेत, 4-5 बँका आहेत, त्यांचं तुम्ही मोबाईलद्वारेही ॲक्टिवेट करू शकतात. मी वेबसाईटची लिंक वगैरे इथे दिलेली आहे, तिथे तुम्ही बघा.
त्यातून त्या व्हिडिओमध्ये सर्व दिलेलं आहे कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. तो व्हिडिओ बघा आणि तिथे तुम्हाला समजून जाईल. ऑनलाईनच्या काही 4-5 बँका आहेत ते मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून तुम्ही त्यातून करू शकता. युजर म्हणतात सर तिसऱ्या टप्प्यात पैसे नाही आलेत. तिसरा टप्पा अजून सुरू नाही झाला, 2 टप्पे झालेले आहेत. ठीक आहे. आता तिसरा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होईल, त्यात तुमचे पैसे येऊन जातील. अनिशा काटकर म्हणतायत कुठे खाते तरी पैसे आले नाही. काय म्हणताय ते समजलं नाही. पैसे आले नसेल तर येऊन जातील. ठीक आहे. सगळं ओके आहे तरी पैसे आले नाही तर सप्टेंबरमध्ये येऊन जातील. एकदा तुम्ही तुमचा ठीक आहे बँक सेविंग स्टेटस वगैरे बघावं. आता ते ॲक्टिव्ह आहे ते म्हणताय. ठीक आहे, मग सप्टेंबरमध्ये येऊन जातील. सायन्स सिम्प्लिफाईड क्लासेस म्हणतायत पैसे आले नाही. ठीक आहे, सप्टेंबरमध्ये येऊन जातील. दिगंबर बोरसे म्हणतायत सर लाडकी बहीण फॉर्म भरताना खाते नंबर महाराष्ट्र बँकेचा दिला, 1 महिना चक्रा मारल्या, लिंक झाले नाही, मग मी पोस्टाचं खातं उघडलं, 48 तासात लिंक झाले, आता नेमकं काय करू? ठीक आहे, आता पोस्टाचं अकाउंट लिंक झालंय तर मग पोस्टाच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे येऊन जातील. खाली युजर पण म्हणतात मी पण महाराष्ट्र बँकेचे खाते दिले होते, लिंक झाले नाही, पोस्टात खाते उघडले आणि पैसे जमा झाले, आता काही करू नका, पैसे जमा होतील. मी सांगितलं की महाराष्ट्र बँकेवाले ना असं त्रास देत आहेत महिलांना. आता ते कर्मचारी का असं वागतायत मला समजत नाही. पोस्टाचं जर एका दिवसामध्ये लिंक होऊ शकतं, बँक सेडिंग स्टेटस आधारसाठी ॲक्टिवेट होऊ शकतं, मग या बँक ऑफ महाराष्ट्राला एक महिना का लागतोय? एक महिना ते महिलांना चक्रा मारायला लावत आहेत. एकदम रॉंग आहे, ते चुकीचं आहे. गव्हर्नमेंटनी या गोष्टीकडे लक्ष घालायला हवं की बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी कसे वागतायत महिलांसोबत. एकदम चुकीचं वागतायत, असं नकोय वागायला. गर्दी जरी असली तरी तुम्ही एक महिना लावणार का? हे म्हणजे विचित्रपणा आहे हा खूप. आणि अनेक महिलांचे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे, तर मी सगळ्यांना हेच सजेशन देईल की तुम्ही IPPBचं ते अकाउंट खोला. ठीक आहे, आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं बँक सेडिंग नसेल, ठीक आहे, ते चालू राहू द्या, काही फरक पडत नाही. तिथं नका करू तुम्ही बँक सेडिंग वगैरे, काही गरज नाही. तर आता अनेक महिलांचं असं आहे की ज्यांचं गावाकडे जी सहकारी बँक असते त्याच्यामध्ये अकाउंट आहे, तर त्यांचे पैसे तिथे जमा झालेले आहेत आणि तुम्ही कशाला मग महाराष्ट्र बँकेच्या चक्रा मारतात? अजिबातही नका मारू. जी बँक ग्राहकांचा सन्मान करत नाही किंवा ग्राहकांना योग्य तो भाव देत नाही, ग्राहकांना तो त्यांचा दर्जा वगैरे देत नाही, व्यवस्थित वागत नाही, तर त्या बँकेमध्ये कशाला तुम्ही अकाउंट खोलताय? मला हे समजत नाही. मी 2 पर्याय तुम्हाला दिले. एक तर IPPBचं जे काही अकाउंट आहे ते खोला, लवकर लिंक होतंय, किंवा बँक ऑफ बडोदाचं खोला. त्यांची ऑनलाईन सेवा आहेत. ऑनलाईन तुम्हाला घर बसल्या तुम्ही तुमचं बँक सेडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिवेट करू शकता. तर अशा ज्या सुविधा देत आहेत त्या बँकेमध्ये अकाउंट खोला. ते तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल. गव्हर्नमेंट योजनांचे पैसे असो किंवा ऑनलाईन व्यवहार असो, त्यासाठी ते फायदेशीर ठरत आहेत. आता काही बँका अजूनही जुन्या काळातच जगतायत, तर ते काय करू शकतो आपण? त्यांना जर ग्राहक नकोच आहे तर काय आहे त्यावर ऑप्शन आहे आपल्याला? बँक ऑफ महाराष्ट्राचं झालं ते सध्या अनेक तक्रारी, त्यांच्या असंख्य तक्रारी. सिद्धांत मोरे म्हणतायत 22 जुलैला फॉर्म भरला आहे, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, अकाउंट ॲक्टिवेट झालेलं आहे, तरी पैसे आले नाहीत, पोस्टात खाते काढले तर चालेल का? बँक सीडिंग स्टेटस जे बघा कोणत्या बँकेला ॲक्टिव्ह आहे. जर तिथे ॲक्टिवेट नसेल कोणत्याही बँकेला, तर मग तुम्ही पोस्टाचं खोला IPPB. आणि समजा बँक सीडिंग स्टेटस एक कुठल्या तरी बँकेत दाखवत असेल, तर मग त्या बँकेचं बघा एकदा. KYCची गरज असेल तर KYC करा, अकाउंट बंद असेल तर ते सुरू करा. काय प्रॉब्लेम आहे ते त्या बँकेत बघा जिथे बँक सेडिंग स्टेटस तुमचं ॲक्टिवेट दिसतंय. नसेल तर मग पोस्टाचं जिंदाबाद. राजेश गायकवाड म्हणतायत पैसे अकाउंटवर येण्यासाठी आधार लिंक मोबाईल नंबर पाहिजे का? बँक लिंक मोबाईल नंबर पाहिजे. मोबाईल नंबरचा अजिबातही इश्यू नाही. फक्त जे मोबाईल नंबर देत आहेत ना, भले तुम्ही तुमच्या मुलाचा असू दे, भावाचा असू दे किंवा मिस्टरांचा असू दे, कोणाचाही मोबाईल नंबर दिला, काही इश्यू नाही. फक्त ते मोबाईल नंबर ॲक्टिवेट असावे, कारण पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. OTPसाठी वगैरे काही एडिट करायचं असेल, दुरुस्ती करायची असेल तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ते फक्त ॲक्टिवेट असावे. कोणाचाही मोबाईल नंबर असो, OTPसाठी ॲक्टिवेट असावे. मोबाईल नंबरचं म्हणजे आता समजा आधार कार्डचं वगैरे आहे, ते तुम्ही बँकेला लिंक आहे, तर पैसे डायरेक्टली आधार कार्डद्वारे जाणार आहेत. तिथे ते तुम्हाला OTP वगैरे तर काही विचारला जाणार नाही, त्यामुळे त्याचा काही इश्यू नाही. ठीक आहे. सुभाष वालके म्हणतायत सर आम्हाला पैसे आले नाहीत. 22 जुलैला फॉर्म भरलेला, 22 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आणि 10 ऑगस्टला बँक सीडिंग झालं. ठीक आहे. आणि आज बँक स्टेटमेंट पण चेक केलं, सगळं ओके आहे, तरी पण पैसे आले नाही. आता काय करू सांगा? तर काही करू नका, टेन्शन घेऊ नका. तुमचं फॉर्म अप्रूव्ह आहेत आणि बँक सीडिंग स्टेटस पण ओके आहे सर्व. तर मग सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये येऊन जातील. जे राहिलेले 1 कोटी महिला आहेत त्यात तुमचं नाव असावं, तर तुमचे पैसे येऊन जातील सप्टेंबरमध्ये. युजर म्हणतात मी 22 जुलैला फॉर्म भरला, अप्रूव्हचा मेसेज आला, पण आधार सीडिंग 31/8 ॲक्टिवेट झालं. आता पैसे कधी येतील? सप्टेंबरमध्ये येतील.
अश्विनी जाधव म्हणतायत आधार लिंक असेल तरच फॉर्म अप्रूव्ह होतो का? आधार लिंक नसेल तरी फॉर्म अप्रूव्ह होत आहेत, पण पैसे येत नाही. ठीक आहे. अनेकांचं डिसअप्रूव्ह पण होतोय अशा वेळेस, तर मग पण त्यांना समजत नाही आधार लिंक आहे की नाही, एवढं पण ते रिव्ह्यूमध्ये चेक करत नाही. पण अप्रूव्ह होत आहेत फॉर्म, डॉक्युमेंट वगैरे बघतायत, सर्व व्यवस्थित वाटलं तर अप्रूव्ह पण करतायत ते. पण प्रॉब्लेम असा आहे की मग पैसे येणार नाही तुमच्या बँक अकाउंटमध्ये. तर त्यासाठी तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डद्वारे ते पैसे पाठवतायत. ठीक आहे. प्रतीक्षा सूर्यवंशी म्हणतायत, हॅलो सर, नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरला होता, इन रिव्ह्यूमध्ये आहे, ते अप्रूव्ह होणार की नाही? तर हो, अप्रूव्ह होणार. आता 1 सप्टेंबरपासून सुरुवात झाली रिव्ह्यू करण्याची. अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय असेल ते समजून जाईल. युजर म्हणतायत आधार कार्ड लिंक आहेत बँकेला, प्लस मोबाईल नंबर पण लिंक आहेत, पण पैसे नाही आले अजून. युनियन बँकमध्ये आहे, सप्टेंबरमध्ये येऊन जातील. त्रिमंदे सुजाता म्हणतायत सर अप्रूव्ह असून सुद्धा पैसे आले नाही, बँक सेडिंग वगैरे वगैरे सर्व ओके आहेत. ओके, सप्टेंबरमध्ये येऊन जातील, टेन्शन घ्यायची गरज नाही. अंकिता म्हणतायत आधार सेडिंग व्हायला किती वेळ जातो सर, प्लीज रिप्लाय. आता आधार सेडिंगला जर तुम्ही पोस्टाचं IPPBचं अकाउंट खोललं तर 1 दिवसामध्येही होतंय. ठीक आहे. तुम्ही बडोदा बँकेचं वगैरे खोललं तर ते 1-2 दिवसात करून देत आहेत, किंवा तुम्ही ऑनलाईन घर बसल्या ते करू शकतात. तुमचं स्टेट बँकेत अकाउंट असेल तर ते 48 हॉवर सांगतायत. 48 हॉवरमध्ये एक तर ते कर्मचाऱ्यांच्या मनावरती डिपेंड असतं, ते लवकर करतील नाही करतील. बँक ऑफ महाराष्ट्रवाले मात्र खूप त्रास देत आहेत. ते एक तर 48 तास ते करतील, किंवा 1 महिना लावतील. ते काही काहींना खरंच सांगतात की 1 महिन्याने तुमचं बँक सेटिंग स्टेटस ऍक्टिव्हेट होऊन जाईल. म्हणजे कसं काय कोणी असं सांगू शकतं, पण ते सांगतायत महाराष्ट्र बँकेवाले. किंवा काही महिलांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही 1 महिन्याने, आता खूप गर्दी, आता नाही होणार, तुम्ही 1 महिन्याने या, मग तुमचं बँक सेविंग स्टेटस ते आम्ही ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे असंही सांगतायत. म्हणजे मला कमाल वाटते, बँक ऑफ महाराष्ट्र असं कसं काय वागू शकतं ग्राहकांसोबत? इतका त्रास, आणि तुम्ही का सहन करताय इतका त्रास? अशा बँकेत तुम्ही का खातं खोलताय की जे तुम्हाला अजिबात भाव देत नाही किंवा तुमचं ऐकत नाही? तुम्ही ग्राहक आहात त्या बँकेचे, बँकेला तुमची गरज आहे. म्हणजे तुम्ही ग्राहक आहात तर बँकेने तुमचं ऐकायला हवं ना. पण ते नाही ऐकत तर ठीक आहे, बँक चेंज करा. खूप साऱ्या बँका आहेत ज्या खूप चांगल्या सर्व्हिस देत आहेत. जसं मी सांगितलं, पोस्टाची आहेत, खूप चांगली सर्व्हिस देत आहे. एका दिवसामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. बडोदा बँक आहे, खूप चांगली बँक आहे. आता मी काही ते कोणाचं प्रमोशन करायला बसलेलो नाही, पण जो मला वैयक्तिक अनुभव आला किंवा जी मी सजेशन दिलं होतं अनेक महिलांना, आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरले. अनेकांना मी पोस्टाचं सांगितलं, फॉर्म भरले, 1-1 दिवसामध्ये त्यांचं ऍक्टिव्हेट आलं आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पण आले. अनेकांना मी बडोदा बँकेचं सांगितलं, त्यांनी घर बसल्या त्यांचं जे बँक सेविंग स्टेटस आहे ते ऍक्टिव्हेट केलं. ओके झालं, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले. म्हणजे जो माझा अनुभव आहे, जे मी सजेशन दिलं होतं ते सगळं ओके झाल्यामुळे मी इतरांना पण सांगतो की हा, हे चांगलं आहे, या पद्धतीने करा. आता स्टेट बँकेवाले पण गर्दी जरी असली तरी ते अनेक महिलांचं ऐकतायत. असं दिसतंय की त्यांनी 48 तासाच्या नंतर करून दिलेलं आहे बँक सेविंग स्टेटस ऍक्टिव्हेट वगैरे. त्यामुळे ते ठीक आहे वाटतं मला. थोडा टाइम लागतो पण ठीक आहे ते पण. पण बँक ऑफ महाराष्ट्र मला ते तर खूप विचित्र वाटतं, कारण त्यांच्यात सतत तक्रारी येत आहेत, महिना लावतायत. ठीक आहे. सचिन नागरे म्हणतायत केवायसी आज केले आहेत, पैसे कधी येतील? तर केवायसी केली ही काय मानगड आहे? केवायसी बँक अकाउंट सुरू ठेवण्यासाठी असते. तुम्ही बँक सेविंग स्टेटस ऍक्टिव्हेट करा, डीबीटीसाठी फॉर्म भरा, ते महत्वाचं आहे. हां, जर केवायसी तुमचं अकाउंट बंद असेल आणि केवायसी केली तर लगेच पैसे येतात. मग त्यासाठी पैसे येण्याची वाट बघायची गरज नाही, कारण अनेकांचं बँक सेविंग स्टेटस तर ऍक्टिव्हेट असतं पण केवायसी नसते, त्याच्यामुळे अकाउंट बंद असतं. मग पैसे आलेले असतात पण ते केवायसी नसल्यामुळे आपल्याला दिसत नाही किंवा आपल्याला तशा प्रकारचे मेसेज येत नाही. मग केवायसी केल्यानंतर लगेच ते दिसून जातं आणि पैसे जमा होऊन जातात. तर आता तुम्ही केवायसी केली म्हणतायत, म्हणजे तुम्हाला नेमकं डीबीटीसाठी ऍक्टिव्ह करायचं आहे का? डीबीटीसाठी ऍक्टिव्ह करायचे असेल तर केवायसी नाही. केवायसी पूर्णपणे एक वेगळा मॅटर आहे. केवायसी म्हणजे अकाउंट सुरू ठेवण्यासाठी असतं ते. गव्हर्नमेंट योजनेचे पैसे घ्यायचे असेल तर त्यासाठी बँक सेविंग स्टेटस ऍक्टिव्हेट असावं, म्हणजेच आधार लिंक असावं, ते महत्त्वाचं असतं. आणि बँकेला जे आधार देतो ते आपण केवायसीसाठी ते देतो, ते अकाउंट सुरू ठेवण्यासाठी, ते वेगळं आहे, आणि डीबीटीसाठी ऍक्टिव्हेट असणं वेगळं आहे, हे लक्षात घ्या. स्वामी म्हणतायत नारी शक्ती ॲपवर फॉर्म भरला होता, तो रिजेक्ट झाला, एडिट ऑप्शन पण नाही आला, परत नवीन पोर्टल भरायला गेले तर नाही होत, ऑलरेडी सबमिटेड असा. हे बघा, तुम्ही फॉर्म भरलेला आहे अगोदर, रिजेक्ट झालाय, तुम्हाला आता सप्टेंबरमध्ये ती संधी मिळणार आहे पुन्हा फॉर्म भरण्याची. त्यामुळे आता घाई नका करू, जेव्हा तुम्हाला ते ऑप्शन अवेलेबल होईल तेव्हा भरा तुम्ही. ठीक आहे. संतोष देशमुख म्हणतात 31 तारखेला आधार लिंक केले आहेत, पैसे येतील का? ठीक आहे, येऊन जातील पैसे, काळजी करू नका, सप्टेंबरमध्ये येऊन जातील. तर एवढ्या कमेंट आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्यापैकी कमेंट आज मी घेतलेल्या आहेत सर्वांच्या, कारण अनेकांना टेन्शन आलं होतं की दुसऱ्या हप्त्यातही त्यांना पैसे मिळाले नाही. अनेक महिला डिप्रेशनमध्ये जात होता, टेन्शन घेत होता. त्यामुळे मी बऱ्याच कमेंट घेण्याचा प्रयत्न केला. काळजी करू नका, रिजेक्ट झाले त्यांनी काळजी करू नका, सप्टेंबरमध्ये तुम्हाला संधी मिळणार आहेत.
पूर्ण फॉर्म भरण्याची, आणि ज्यांचं अप्रूव्ह असून सगळं काही ओके असून पैसे आले नाही तर त्यांनाही सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येऊन जातील. अजिबात ते काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका आणि डिप्रेशनमध्येही जाऊ नका. मला अनेक महिलांचे असे मेसेज आले की त्यांना खूप टेन्शन आलं आहे, डिप्रेशनमध्ये गेलाय. तर तब्येतीवर परिणाम होऊ देऊ नका. मी सांगितलं की ते महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी तसं सांगितलंय की त्यांना 2.5 कोटी महिलांना पैसे द्यायचे. त्यापैकी 1.5 कोटी महिलांना त्यांनी दिले आणि 1 कोटी महिलांची बाकी आहे. तर त्या राहिलेल्या 1 कोटीमध्ये तुम्ही असाल. पैसे मिळून जातील, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की विचारा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.